नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आय प्लॅटफॉर्म मध्ये. जसं की आपलं शब्दरूपाने चॅप्टर चालू आहे 5वा. त्यामध्ये आपले 2 लेक्चर झालेले आहेत. सेकंड लेक्चर मध्ये जे लास्ट लेक्चर झालंय आपलं, त्याच्यामध्ये आपण बेसिक जो स्वरांचा टेबल आहे त्याच्यामध्ये पुल्लिंगी, स्त्रीलिंगी, नपुंसकलिंगी यांच्या डिव्हिजनद्वारे शब्द कसे आहेत, त्यानंतर आकारांत, आकारांत, इकारांत यांच्याद्वारे शब्द कसे तयार झालेले आहेत किंवा शब्द आहेत ते पाठ ठेवायचे तुम्हाला की आकारांत मध्ये शब्द कुठले येतात, कारण त्याच्यावरच टेबलवर फिक्स क्वेश्चन येतो. वात, वैद्य, रुग्ण, राम हे जे आकारांत पुल्लिंगी बघितले त्याच्यावर कुठलाही एक मी म्हटलं होतं 2 टेबल दिले पुल्लिंगी मध्ये. रामचा एक टेबल करा म्हटलं होतं आणि मुनीचा एक. आकारांत पुल्लिंग जे आहेत तो रामच्या टेबलने सॉल्व्ह करायचे आणि बाकी जे उरलेले स्वरांचे टेबल आहेत पुल्लिंगीसाठी ते कुठल्या टेबलने, मुनीच्या टेबलने सॉल्व्ह करायचे. मी तुम्हाला पुल्लिंगीसाठी टेबल करायला सांगितले होते 2, रामचा एक आणि मुनीचा एक. क्वेश्चन कसा येतो, क्वेश्चन तयार कसा होतो ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. विभक्तीवर आन्सर कसं काढायचं, शब्दरूपाने कसं काढायचं हे आज आपण शिकणार आहोत. त्यासाठी तुम्हाला 2 टेबल तरी पाठ पाहिजेत. जर पाठ नसतील किमान ते समोर तरी घेऊन बसा की ते टेबल कसे आहेत. इकडे बघा, आता तुम्हाला सांगतो, हे गेल्या स्लाइड मधलं आहे. गेल्या स्लाइड मध्ये आहे तसं मी पुल्लिंगी ठेवलेले आहे तिकडं, कारण स्त्रीलिंगी आणि नपुंसकलिंगी त्याचं सेपरेट लेक्चर होईल. आकारांत, आकारांत, इकारांत, इकारांत, उकारांत. पहिले तर समजून घ्या की मी तुम्हाला 2 टेबल करायला लावले होते. आकारांत शब्द दिसला आणि तो जर पुल्लिंगी असला तर तो रामच्या टेबलने काढता येतं आन्सर त्याचा, आणि बाकी कोणताही टेबल दिसो फक्त तो पुल्लिंगी पाहिजे, मग तो मुनीच्या टेबलने सॉल्व्ह करता येतो. आता आपण पहिल्यांदा रामचा टेबल घेतोय. तो कशासाठी लागू होतोय? आकारांत पुल्लिंग शब्दांसाठी, म्हणजे वात, वैद्य, रुग्ण, राम या सर्व 4 शब्दांसाठी रामच्या टेबलने सर्व आन्सर लागू शकतात. आता जो टेबल आहे हा टेबल तुम्हाला एकदम तोंडपाठ पाहिजे. आणि विद्यार्थी मित्रांनो, रामचा टेबल खूप इम्पॉर्टंट आहे बरं का, कारण असं नाही की मी म्हणतो या 4 ठिकाणी लागतो. जेव्हा पण तुम्हाला बाय चान्स कधी आन्सर सापडणार नाही कुठल्या एखाद्या विभक्तीचं, स्त्रीलिंगी, पुल्लिंगी, नपुंसकलिंगी, तेव्हा तुम्ही ट्राय करा की रामच्या टेबलने तुम्ही सॉल्व्ह करा. जेव्हा आन्सर येणार नाही त्यावेळेस म्हणतोय मी, नॉर्मली करायचं नाही. ज्यावेळेस तुम्हाला आन्सरच येत नाही काढतात तेव्हा रामचा टेबल तरी पाठ पाहिजे, कारण चान्सेस आहेत की आन्सर बरोबर येऊ शकतं रामच्या टेबलने. पहिले तर बघा रामचा टेबल काय. बघा, मी म्हटलं होतं तुम्हाला प्रत्येक शब्दामध्ये, आता प्रत्येक शब्दाचा दिलेला मग तो पुल्लिंगी, आकारांत कुठलाही एक शब्द असू द्या, प्रत्येकाच्या 7 विभक्त्या आणि त्यांचं रूपांतर एकवचन, द्विवचन, बहुवचन मध्ये कसं होतं. आता राम हा शब्द आहे, तो प्रथम विभक्तीमध्ये एकवचन मध्ये रामः असा उच्चारला जातो. त्यानंतर रामो द्विवचन मध्ये, बहुवचन मध्ये रामा. आता विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आपल्याला संस्कृत मध्ये वाक्य बनवायचं असतं तेव्हा आपण काळानुसार तसंच वचनानुसार बनवतो. जर वाक्यामध्ये म्हणायचं आपल्याला खूप राम आहेत तर तिथं म्हणू शकतो द्विवचन मध्ये, बहुवचन मध्ये रामाः. एकच राम आहे तर राम. म्हणजे संस्कृत मध्ये वाक्य बनवण्यासाठी शब्दरूपाने गरजेचं आहे, पण आपल्याला शब्दरूपाने कशासाठी गरजेचं आहे? आपल्याला पास व्हायचंय फक्त, आपल्याला संस्कृत मध्ये PhD करायची नाहीये. त्यामुळे काही गोष्टी पाठ करून, काही गोष्टी समजून घेऊन आणि सगळ्यात महत्वाचं आहे अप्लाय करता येणं आणि क्वेश्चन सॉल्व्ह होणं गरजेचं आहे. बाकीचं काही इम्पॉर्टंट नाही की तुम्हाला संस्कृत मध्ये किती अभ्यास केला, किती PhD केली. ऍट द एंड तुम्ही अप्लाय कसं करताय आणि मार्क गेन कसे करताय हे इम्पॉर्टंट आहे सगळं, आणि तेच आपल्याला लर्न करायचं या ठिकाणी. आता रामचा टेबल आहे, मी म्हटलं होतं आकारांत असला आणि तो जर पुल्लिंगी असला शब्द तर तो रामच्या टेबलने सॉल्व्ह करायचा. वात, वैद्य, रुग्ण, राम कोणताही शब्द येऊ द्या, फक्त शेवटला हा स्वर त्याचा अंत असला पाहिजे आणि तो कसा असला पाहिजे, पुल्लिंगी. आता रामचा टेबल घेतलाय मी. राम मध्ये बघा, मी तुम्हाला सांगतो पाठ कसं करायचंय. असं पाठ करत बसाल ना, प्रथम एकवचन राम, प्रथम द्विवचन राम, प्रथम बहुवचन राम. सरळ एकवचन वाले पाठ करा, कारण आता लाईननी आहेत म्हटलं, हा प्रथम, द्वितीय, तृतीय असंच असणार आहे ना, त्यामुळे लाईननी पाठ करा. आणि विभक्ती तुमच्या तुम्ही लावून द्या, म्हणजे आता राम, रामाम हे प्रथम, द्वितीय, तृतीय असंच असणार आहे ना, असं पाठ करा. राम, रामम, रामेन, रामाय, रामात, रामस्य, रामे. आणि हे राम हे संबोधन आहे ना, याच्यावर क्वेश्चन येत नाही जास्त करून 8वी अष्टमी, कारण हे कधी आलेला पण नाही अष्टमीवर. हे सिंपल असतं बघा, वरच शब्द खाली लिहिलेला असतो, फक्त हे सुरुवातीला लावतात या ठिकाणी. हे सगळे शब्द वरचे पहिली जी प्रथम विभक्ती असते ना, ते शब्द शेवटला अष्टमी मध्ये घेतात. फक्त इथं सुरुवातीला ब्रॅकेट मध्ये हे लावायचं. हे आलेलं नाही अष्टमीचं, सप्तमी पर्यंत तुम्ही फक्त पाठ करा. पहिले बघा, रामः, रामम, रामेन, रामाय, रामत, रामस्य हे त्यांचे एकवचनानुसार विभक्तीचे टेबल दिलेले आहेत. आणि हे टेबल तुम्हाला पाठ पाहिजे. आता एकवचन मध्ये काय येतं, राम, रामम, रामेन, रामाय, रामात, रामस्य. त्यानंतर द्विवचन मध्ये काय येतं, रामो, रामो, रामाभ्याम, रामाभ्याम, राम. हा जो द्विवचनचा टेबल आहे ना, तो नॉर्मली 90% सगळ्या शब्दांमध्ये सेमच आहे. कुठलाही शब्द घ्या, हा मुनी घ्या,
मोनियो, मोन्यो, मोनाभ्या, मोनाभ्या, मोना, हा भ्याम 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 या तिन्ही लागतोच कॉमनली इथं. इथं यो यो दोन्ही ठिकाणी लागतोच कॉमनली. इथं औ औ या ठिकाणी लागतोच. द्विवचनचा टेबल तुम्ही पाठ करू शकता बघा. म्हणजे सिंपल आहे. जरी तुम्हाला नाही आला द्विवचनचा आठवला नाही तर तुम्ही मनाने लावू शकता की हा मधले जे तीन आहेत तृतीय, चतुर्थी आणि पंचमी या ठिकाणी भ्याम भ्याम लागते. पहिले प्रथम आले ते औ औ प्रत्यय शेवटला लागलाय रामू रामू आणि शेवटला राम यो यो योह योह तो विसरलाय बरं का दोन्ही. त्यामुळे द्विवचन मध्ये जो टेबल आहे ना तो सगळीकडे कॉमन हाच लागतो. त्यानंतर बहुवचन मध्ये राम रामान रामे रामभ्य रामभ्य रामानाम रामेशु हे राम हे पण जवळजवळ सेमच लागतात भ्य भ्य. ह्या ठिकाणी फक्त चेंजेस येतात बघा बऱ्याच टेबल मध्ये हे प्रथमा द्वितीय तृतीय बहुवचन मध्ये या ठिकाणी. आता क्वेश्चन कसा येतो बघा विद्यार्थ्यांना. लास्ट लेक्चर मध्ये मी सेकंड लेक्चर मध्ये सांगितलं होतं तुम्हाला की शब्दरूपाने एसक्यू ला कसा येतो. एसक्यू ला एक शब्दरूपाने काढा म्हणून क्वेश्चन येतो. त्यामध्ये 5 शब्द दिलेले असतात. त्यांची प्रत्येकाची शब्दरूपाने तुम्हाला काढायची असते. आता एक शब्द आलेला आहे तुम्हाला म्हणजे ह्या रॅन्डम टेबल मधला कुठला बी एक शब्द काढतात बघा. आता मी काढला रामान हा क्वेश्चन आलाय तुम्हाला. शब्दरूपाने क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये 5 शब्द दिले त्यातला पहिला शब्द आहे रामान आणि शब्दरूपाने काढा म्हटलंय त्याची. शब्दरूपाने काढायची म्हणजे तो पहिले बघायचं मूळ शब्द काय रामान तर मूळ शब्द आहे राम. राम कसा शब्द आहे पुल्लिंगी. मग तो अकारांत आहे का विकारांत आहे का कुठला आहे तो आहे अकारांत. मग लिहायचं हा राम हा शब्द पुल्लिंगी आहे त्यानंतर तो अकारांत आहे आणि त्याची विभक्ती. मग त्यासाठी तुम्हाला टेबल पाठवायची विभक्ती काढण्यासाठी म्हटलं होतं का नाही. मग प्रथमा मग तुम्ही आठवायचं रामान हा बहुवचन मध्ये येतो बहुतेक हा बरोबर आहे बहुवचन. त्यानंतर मग 2 नंबरचा शब्द आहे राम झाल्यानंतर रामान आहे म्हणजे हा द्वितीय आहे. द्वितीय विभक्ती असा आन्सर काढायचा आहे. त्यानंतर बघा मी काय म्हटलंय तुम्हाला वात वैद्य रुग्ण सर्वांचे टेबल. आता वातचा घ्या वातः वातम वातेन वाताय वातन वातात वातस्य वाते असे शब्द वातो वातो वाताभ्याम 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 सेम असे लागतं. सेम ह्याच प्रकारे अप्लाय करायचं. वैद्य घ्या रुग्ण घ्या रुग्ण रुग्णम रुग्णेन रुग्णाय रुग्णात रुग्णस्य सेम असे लागतं. कुठला बी शब्द घ्या. आता ह्या क्वेश्चन आला तुम्हाला कुठं गेला. आता रामेशू घ्या रामेशू आला रामेशूची शब्द रूपाने काढा. रामेशू म्हणलं की राम हा मूळ शब्द आहे. राम मूळ शब्द म्हटलं तो पुल्लिंगी आहे. त्यानंतर तो अकारांत आहे आणि त्यानंतर त्यांनी विचारलंय तुम्हाला की त्याची विभक्ती विभक्ती हा रामेशू शेवटला येतो बहुवचन मध्ये म्हणजे तो सप्तमी विभक्ती असा आन्सर काढायचा तुम्ही. एसक्यू ला येतं आणि एलक्यू ला 10 मार्कला पण शब्द रूपाने क्वेश्चन असतो. तो कसा असतो माहितीये का 5 शब्द देतात. आता समजा हा शब्द दिलाय राम शब्द दिलाय मूळ शब्द देतात. मूळ शब्द देतात आणि ब्रॅकेटमध्ये देतात या वचनामध्ये म्हणजे एक वचन द्विवचन बहुवचन मध्ये ह्या शब्दामध्ये तो शब्दाची विभक्ती काढा. तो वचनामध्ये शब्द काढा. म्हणजे आता राम मूळ शब्द दिलाय आणि ब्रॅकेटमध्ये देतात की बहुवचन मध्ये घ्या त्याला आणि तृतीय विभक्ती घ्या. मग बहुवचन मध्ये तृतीय विभक्ती रामे झाले रामेह मग त्याचा रामे या शब्दाचा वाक्यात उपयोग करा. 2 मार्कला एक क्वेश्चन असे 5 क्वेश्चन असे 10 मार्कला गेले की तुम्हाला शब्द रूपांवर दिला जातो. त्यामुळं तुम्हाला विभक्ती काढण्यासाठी तोंडपाठ टेबल पाहिजेत. आपण काय शिकलो आता रामचा टेबल कसा आहे म्हणजे तो आकारांत पण आहे पुल्लिंगी आहे. आकारांत पुल्लिंगसाठी रामचा टेबल मग त्यात वात वैद्य रुग्ण राम हे चारीतला कोणताही क्वेश्चन येत्या एसक्यू मध्ये एलक्यू मध्ये तुम्ही रामच्या टेबलने सॉल्व्ह करायचं. आणि त्याच्यानंतर जे खालचे सगळे टेबल हे रोकारांचा जो आहे त्यामध्ये पितृचा टेबल एक लहान ठेवायचा तुम्हाला ते मी सांगणार आहे. पण जे खालचे टेबल आहेत अग्नी मुनी ऋतू भानू हे आपण मुनीच्या टेबलने सॉल्व्ह करायचे. आता ते कसे करायचे ते मी सांगतो तुम्हाला या ठिकाणी. आता हा रामचा टेबल शिकलो आपण. तुम्ही हे 2 टेबल पाठ ठेवायचे एक रामचा आणि एक मुनीचा. आता नेक्स्ट स्लाइड मध्ये बघू आपण हे मुनीच्या टेबलद्वारे बाकीचे पण कसे जे शब्द आहेत की ज्याच्याद्वारे आपण विभक्तीचे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. फॉर एक्झाम्पल अग्नी ऋतू भानू गुरु हे कसं अप्लाय होते बाकीच्या पण स्वरांच्या शब्दांना म्हणजे ऋतू भानू मुनीचा ऋतूचा आणि भानूचा संबंधच नाहीये ना. तर हा छोटा आहे पहिली वेलांट आहे एकारांत पुल्लिंग आहे. ऋतू हा उकारांत आहे तरी बी कसं काय एका टेबलने सॉल्व्ह होतात. तर ते जास्त अभ्यास जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याला समजतं की यांच्यामध्ये साम्य आहे यांच्यामध्ये काहीतरी वेगळेपणा आहे. त्यामुळे तुम्ही जेवढी जास्त प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्हाला समजत जाईल की यामध्ये साधर्म्य आहे यामध्ये अधर्म्य आहे हे तुम्हाला सगळ्या गोष्टी समजत जातील. त्यामुळे तुम्ही पहिले तर 2 टेबल पाठ करा रामचा एक आणि मुनीचा एक. आता आपण नेक्स्ट स्लाइड मध्ये शिकू की मुनीचा टेबल कसा. मुनीचा टेबल केला की तुम्हाला अग्नी ऋतू भानू गुरु हे टेबल सगळे आन्सर काढता येतील. हे म्हणजे जास्त जेव्हा तुम्ही लर्न करताना तेव्हा तुम्हाला अप्लाय करायचं कळतं. एक मुनीचा टेबल पाठ करा आणि एक रामचा टेबल पूर्ण तुम्हाला पुल्लिंगीचे सर्व विभक्ती काढता येतील पुल्लिंगी स्वरांच्या म्हणजे ज्या अंत झाला ज्या शब्दांचा स्वरांनी. आता इकडे बघा
मुनी, मुनिमा, मुनीना, मुनये, मुने, मुने, मुनो, मुने. या ठिकाणी अष्टमीमध्ये कुठलीही जी विभक्ती असते ना ती पहिल्या प्रथम आहे तसं शब्द लिहायचं आणि त्याच्या आधी हे काढायचं. आता याच्यामध्ये बघा एक रॅन्डम चेंज आहे फक्त. मुनीच्या टेबलमध्ये ज्या पण ठिकाणी य आलंय जसं मुन ए ते ऋतू भानु गुरु या ठिकाणी य ला व ने रिप्लेस केलंय. य ला व ने रिप्लेस केलंय. लिहून घ्या ट्रिक. म्हणजे कुठेतरी ट्रिक नाहीये पण चेंज आहे रॅन्डम. ज्या पण ठिकाणी य आलंय तिथं व ने रिप्लेस केलंय. आता ऋतू भानु गुरु हे 3 टेबल मधला एक टेबल करायची तुम्हाला गरजच नाही कारण सेम तेच आहे. आता इथं गुरु घेतलं, गुरु, गुरु, गुरुमा, गुरुना, गुरवे, गुरे, परत गुरे, परत गुरव असे टेबल मध्ये विभक्त तयार होतात. त्यामुळे अग्नी असेल, गुरुत्व असेल, भानु असेल, गुरु असेल याच्यामध्ये कोणतीही विभक्ती तुम्हाला विचारली तर मुनीच्या टेबलने तुम्हाला काढता येते. विभक्ती बघा प्रथमा, द्वितीय, तृतीय अशी अष्टमी पर्यंत विभक्ती आहेत. आणि तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो एक सांगतो, विभक्तीची जेव्हा तुम्ही टेबलद्वारे काढत असता त्यामध्ये बऱ्याच गोष्टी सेम दिसतील तुम्हाला. आता इकडे बघा तुम्हाला सांगतो हे मुनाभ्याम, मुनाभ्याम, मुनाभ्याम त्यात बी आलतं बघा रामाभ्याम, रामाभ्याम हे सेमच आहे. इथं पण बघा मुनी मुनी सेम लागलं. मुन्य मुन्य इथं पण यो यो लागलं होतं. मुनिनाम, मुनिषू हे पण तिकडे रामानाम, रामेशू लागलं होतं. मुनिभ्य, मुनिभ्य हे खाली काय दिले सेमच आहे बरं का. मुनिभ्य, मुनिभ्य, मुनाभ्याम, मुनाभ्याम, मुनाभ्याम 3 वेळा आलंय इथं. मुनिभ्य, मुनिभ्य तिकडे बी आलतं बघा रामाभ्य, रामाभ्य. म्हणजे फक्त प्रत्येक टेबल मध्ये काय ना काहीतरी रॅन्डम चेंज आहे. पूर्णपणे चेंज नाहीये. आणि तो चेंजेस आपल्याला लर्न करण्यासाठी कुठला तरी एक टेबल लर्न करायचा आहे. जसं रामचा टेबल केला की तुम्ही पुल्लिंगी आकारांची 4 काढू शकता विभक्ती. आणि अग्नी, मुनी मुनीचा एक टेबल केला की सर्व काढू शकता. ऋतू, भानु, गुरु, अग्नी हे सर्व टेबल काढू शकता. आता तुम्हाला क्वेश्चन कसं येतं, आता इथं बघा इथं देणार मुनयच्या ठिकाणी हेच रॅन्डम चेंज आहे बरं का. हे फक्त ऋतू, भानु, गुरु या 3 टेबल मध्ये य च्या ठिकाणी व रिप्लेस करायचं. कारण मुनीच्या टेबलमध्ये य आहे तसं दिलंय. फक्त ते य ला व कधी करायचं जेव्हा ऋतू, भानु, गुरु हे क्वेश्चन येतील. म्हणजे आता इथं तुम्हाला मुनयच्या ठिकाणी गुरुवे विचारलं असेल. काय विचारलं असेल? गुरुवे. तेव्हा गुरुवे तुम्हाला आठवलं पाहिजे. अरे सरांनी तर मुनय सांगितलं होतं. मग तुम्हाला मी पण सांगितलं होतं की य ला व ने रिप्लेस करायचं कधी जेव्हा ऋतू, भानु, गुरु येईल. बरोबर. म्हणजे इथं काय गुरुवे कुठली आन्सर कसं काढू चाल तुम्ही. मुनय शब्द आलाय मग तिथं सॉरी गुरुवे शब्द आलाय. शब्द रूपाने काढा म्हटले तर गुरुवे हा गुरुवे पहिलं तर आठवायचं. हा सरांनी सांगितलं होतं गुरु, ऋतू, भानु हे जे उकारांत शब्द आहेत ते मुनीच्या टेबलने सॉल्व्ह करायचे. बरोबर. मग आधी बघायचं तो गुरु वे जो आहे त्याचा मूळ शब्द गुरु आहे. गुरु कसा आहे उकारांत आहे. त्यानंतर तो कसा आहे पुल्लिंग आहे. त्यानंतर तो मुनीच्या टेबलने सॉल्व्ह करायचा आपल्याला. हा तर मुनीच्या टेबलने म्हणजे हा उकारांत आहे म्हणजे इथं य ला व ने रिप्लेस करायचं होतं. बरोबर आहे. म्हणजे इथं मुनय येते म्हणजे तिथं गुरु येते. म्हणजे त्याचं आन्सर काय आलं एक वचन विभक्ती कुठली चतुर्थी. झालं आन्सर तुमचं. तर असेच आन्सर तुम्हाला काढायचे. आता याच्यावर क्वेश्चन कसे येतात ते आपण नेक्स्ट बघू. म्हणजे याच्यावर क्वेश्चन कसे येतात शब्दरूपानीमध्ये आता ते तुम्हाला काढता आलं पाहिजे. आता इकडच्या साईडला घेऊ कारण तुम्हाला साईडला टेबल दिला लगेच आन्सर कळून जाईल बघा कसं. आता बघा 3-4 क्वेश्चन देतो कसे येतात. आता आपण कशाचं बघितलं रामचं एक बघितलं आणि राम, वात, वैद्य, रुग्ण एक आकारांत पुल्लिंगी शब्द आहेत यात रामच्या टेबलने आपण घेऊ. आता वातस्य घेऊ. हा शब्द आहे. मी सांगतो तुम्हाला कसं असा क्वेश्चन येतोय. इथं क्वेश्चन आहे येस घेऊला येतो शब्दरूपाने काढा म्हणून त्याचं वातस्य. दुसरा शब्द घेऊ आपण ऋकारांचा घेऊ आपण एखादा उकारांचा. गुरु, गुरु झालं. गुरुचाच घेऊ. गुरु नाम. त्यानंतर तिसरा एक घेऊ अजून. तिसरा वातस्य वैद्याचा झाला म्हणजे ते आकारांत पुल्लिंगचा एक झाला. उकारांचा एक झाला. अजून कुठला राहिला मुनी. ऋतू, ऋतूचा घेऊ. ऋतुषु. हे 3 क्वेश्चन समजा तुम्हाला आलेत असे एक्झामला शब्दरूपाने काढा. आता वातस्य शब्द आलाय याची शब्दरूपाने तुम्हाला काढायची. तर पहिले तर बघायचं वातस्यचा बेसिक शब्द कोणता आहे. वातस्यचा मूळ शब्द वात आहे. बरोबर. म्हणजे वात कसा शब्द आहे. हा वात अकारांत आहे. अकारांत आहे तो कसा आहे पुल्लिंगी आहे. हा अकारांत पुल्लिंगी शब्द आहे. मग हा कोणत्या टेबलने सॉल्व्ह होतो. हा होतो रामच्या टेबलने. मग रामचा टेबल एकदा म्हणून बघायचं एकवचनसाठी. एकवचनसाठी कसं आहे आणि जास्त करून क्वेश्चन हा एकवचन आणि बहुवचन साठीच विचारला जातो.
कारण जे द्विवचन मध्ये ते जास्त करून सेम आहे सगळ्या टेबलमध्ये. मग वातस्यचा एक वचन मध्ये बघायचं, हा राम रामम रामेन रामाय रामत रामस्य, षष्टी विभक्ती बरोबर आहे. रामस्य, तिथं काय होतं रामस्य, राम राम रामम रामेन रामाय रामात रामस्य, म्हणजे इकडे काही वातस्य बरोबर आहे. आकारांत पुल्लिंगसाठी रामच्या टेबलने सरांनी सांगितलं होतं ते सॉल्व्ह करायचं. आलं का वातस्य म्हणजे कुठली षष्टी विभक्ती, मूळ शब्द वात म्हणजे आकारांत पुल्लिंगी शब्द आहे, एक वचनामध्ये षष्टी विभक्ती, हे त्याचा आन्सर आहे. हे एवढं लिहायचं तुम्ही. म्हणजे जेव्हा तुम्ही असं लिहिता ना, तुम्ही आन्सर जरी विभक्ती लिहिलं फक्त षष्टी विभक्ती एक वचन, तरी तुम्हाला 1 मार्क मिळून जातो, 1 पैकी 1, कारण 5 मार्कला 5 क्वेश्चन, 1 मार्कला 1. पण तुम्ही जेव्हा अशा गोष्टी लिहिता ना, पुल्लिंगी आहे, तो आकारांत आहे, मूळ शब्द वात आहे, तेव्हा त्याचं इम्प्रेशन पडतं एक्झामिनरवर. आणि जेव्हा इम्प्रेशन पडतं ना, तो म्हणजे पेपर चेक करताना खूप छान करतो. तुम्हाला पुढचे जसे जसे क्वेश्चन येतील त्याला कळून जातं की बाबा याला येतंय चांगलं. त्यानंतर गुरुनाम, बेसिक शब्द कोणता आहे, गुरु. गुरु म्हणजे कसं आहे, उकारांत आहे. उकारांत, उकारांत पुल्लिंगी शब्द आहे गुरु. पुल्लिंगी आहे म्हटल्यावर आपल्याला सरांनी सांगितलं होतं की पुल्लिंगी उकारांत शब्द आला किंवा कोणताही आला अकारांत सोडून पुल्लिंगी, तर तो कोणत्या टेबलनी, मुनीच्या टेबलनी. मग मुनीच्या टेबलने बघायचं की मुनी, जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करताल ना तुम्हाला आपोआप कळेल, गुरुनाम बहुवचन मध्ये येतं. मग गुरुनाम मध्ये बघायचं तुम्ही, मुनिनाम आला इथं बरोबर आहे. मुनिनामला रिप्लेस काय केलंय, गुरुनाम. ठीक आहे, गुरुनाम त्याचा आन्सर काय आलं. मग गुरुनाम कुठं आहे, षष्टी विभक्ती बहुवचन. त्यानंतर ऋतुषु, ऋतुषु मध्ये बेसिक शब्द काय, ऋतू उकारांत पुल्लिंगी. उकारांत पुल्लिंगी मुनीच्या टेबलने सॉल्व्ह होतो. मुनीचा काय, ऋतुषु कुठे येतो, प्रत्येक ह्याच्यात त्या शेवटला आलंय बघा, बघा तिथं मुनिषु, इथं काय आलं ऋतुषु, म्हणजे सप्तमी बहुवचन विभक्ती त्याचा आन्सर आहे. हा कसा मूळ शब्द ऋतू आहे, उकारांत आहे, पुल्लिंगी. एवढं याचे एक्झामिनरवर इम्प्रेशन पडतं. एक आन्सर कसे काढायचे हे आपण शिकलो. त्यानंतर आज आपण शिकलो विद्यार्थी मित्रांनो, पुल्लिंगी स्वरांचे टेबल, म्हणजे आकारांत इकारांत हे सर्वांचे टेबल आज बघितले. फक्त 2च टेबलने तुम्हाला आन्सर काढता येतं, ते म्हणजे मुनीचा एक टेबल आणि रामचा एक टेबल. यामध्ये एक लक्षात ठेवायचं, जो मुनीचा टेबल आहे त्याच्यामध्ये य जे दिले ते उकारांच्या शब्दांमध्ये, ऋतू भानु गुरु या शब्दांमध्ये य जो अक्षर आहे त्याला रिप्लेस केलंय व ने. एवढं एक लक्षात ठेवायचंय. तर आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघणार आहोत स्त्रीलिंगी स्वरांत शब्द, त्याच्यावर एक लेक्चर बघू. त्यानंतर नपुसलिंगीवरती एक लेक्चर बघू. आणि शेवटला जे आपले ऋकारांत होते, मातृ पितृ धातू, हे एक बघू शॉर्ट फॉर्म मध्ये. तर भेटूया आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये. स्टे हाय ॲट युअर लर्निंग.